नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने 30 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून 31 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शेळटाकी येथे दुरुस्तीसाठी घेतलेला शटडाऊन काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला असल्याचं कळवलं आहे. त्यामुळे या काळातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा, मानपाडा व वागळे इस्टेटचा काही भाग येथे बाधित होणारा पाणीपुरवठा आता नियमितपणे सुरू राहणार आहे. दुरुस्तीसाठीचा शटडाऊन मंगळवार 4 जून रोजी रात्री 12 ते बुधवार 5 जून रोजी रात्री 12 या काळामध्ये घेण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने कळवलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 10-11 फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामांसाठी ब्लॉकची मालिका सुरू आहे. मुंबई लोकल अलर्ट अपडेट्स. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील 10-11 फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामांसाठी ब्लॉक मालिका सुरू आहे. तसेच अंतिम कामंही करण्यासाठी CSMTकडे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. तर ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी रात्री पासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत CSMT येथे ब्लॉक असेल. या कालावधीत मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत, तर 890 लोकल फेऱ्या अंशतः रद्द होतील. तसेच 74 रेल्वेगाड्या रद्द होणार असून 122 रेल्वेगाड्या अंशतः रद्द होणार आहेत. परिणामी मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. वाराणसी दरभंगा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आले. प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वाजून 56 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल रद्द करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 से 11:56 की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली ये लोकल रद्द कर दी गई है. यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद. RPF और TCs का जितना भी डिप्लॉयमेंट हम लोग कर सकते हैं एक ऑर्डरली फैशन में इसको चलाने के लिए वो करेंगे. इससे काफ़ी बड़ा एक फ़ायदा होगा. करीब 13 ट्रेनें ऐसी हैं हमारी जो अभी 16 कोच से ज़्यादा बड़ी नहीं हो सकती. उसका बीच के रास्ते के प्लेटफॉर्म्स का भी इशू रहेगा, लेकिन टर्मिनल का सबसे बड़ा कंस्ट्रेंट होता है कि हम 16 कोच से ज़्यादा बड़ी गाड़ी नहीं चला सकते. इस काम को होने के बाद 2 तारीख के बाद हम 16 कोच से ज़्यादा बड़ी गाड़ी चलाने की स्थिति में आ जाएंगे, सब्जेक्ट टू द कंडीशन कि दूसरे एंड पर कहाँ क्या है, उनके स्टॉपेजेस जो हैं वो. लेकिन एक बड़ा कंस्ट्रेंट, जो सबसे बड़ा कंस्ट्रेंट है, वो हमारा ख़त्म हो जाएगा. तो ज़्यादा यात्रियों को हम लोग इसमें ये सुविधा दे पाएंगे. पर थाने वाला काम भी हम लोग साथ में करेंगे. जो प्लेटफॉर्म नंबर 5-6 का हमें वाइडनिंग का है,
अगर हम उसको करते हैं तो हम लोग उसको कल रात से करना शुरू करेंगे। वो भी साथ ही साथ इसीलिए करेंगे क्योंकि ट्रेन्स ऑलरेडी हमारी कैंसिल हो रही हैं। दो बार पब्लिक को परेशान करने की जगह एक ही बारी में उसमें जितना संभव होगा हम लोग कोशिश करें। तो इस प्लेटफॉर्म को हम 2 से 3 मीटर चौड़ा करेंगे। ये प्लेटफॉर्म सबसे बिजी प्लेटफॉर्म है थाने का, और इस प्लेटफॉर्म पर क्योंकि विड्थ बहुत ज़्यादा नहीं थी, इसलिए ना तो हम जो हमारी सीढ़ियाँ हैं उनकी विड्थ ज़्यादा बढ़ा पा रहे थे और ना ही हम वहाँ पर एस्केलेटर लगा पा रहे थे। ये काम होने के बाद हम वहाँ आपका एस्केलेटर्स भी लगा पाएंगे उस प्लेटफॉर्म पर, और सीढ़ियों की विड्थ भी चौड़ी ज़्यादा कर पाएंगे, जिससे कि ज़्यादा पैसेंजर्स को एक साथ हम डील कर सकें, जल्दी से इवैक्यूएशन कर सकें या जल्दी से लोगों को ला सकें। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. बेकायदा पब हुक्का पार्लरला स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार. आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा. ठाण्यातील बेकायदेशीर पब हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली आहे. पुणे येथील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार, पब, हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करत श्री डुमरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असे सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन केळकर यांना दिले आहे. गेली 2.5 ते 3 वर्षापासून आमदार संजय केळकर ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या लोकचळवळीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अधिवेशनातही त्यांनी यावरती आवाज उठवला. त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवरती कारवाई झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीत केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत डुमरे यांनी यापुढे संबंधित पोलीस ठाण्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तर या अवैध व्यवसायांवरती नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. हा खरं म्हणजे सामाजिक प्रश्न आहे आणि आम्ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही एक पब्लिकला लोकांना बरोबर घेऊन चळवळ सुरू केली 2 वर्षापूर्वी. विधिमंडळामध्ये किंवा अधिकाऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांना इन्फॉर्मेशन देत वेळोवेळी CPंची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि काही वेळेला प्रत्यक्ष त्या हुक्का पार्लरसाठी रस्त्यावर उतरून आम्ही ही मूव्हमेंट चालवली. कारण हा मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला वेळोवेळी दिसतात. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पब, रेस्टॉरंट बेकायदेशीर सगळं आहे, त्यामध्ये काही काळ जो आहे तो याला यश आलं. आपण जे म्हणताय तसं नाही आहे, त्याला यश आलं. जवळजवळ 70-75% हुक्का पार्लर या शहरामध्ये पूर्णपणे बंद होते. परंतु ही ज्याला म्हणता येईल की कंटिन्युअस प्रोसेस आहे की याच्यामध्ये लोकसहभागातून आम्हीही सतत ही चळवळ चालू ठेवायला पाहिजे आणि पोलिसांनीही त्या निमित्ताने त्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा तिथे चालू ठेवायला पाहिजे. पण ती शेवटी होत नाही. अधिकारी बदलले की आपल्याला वेगळं बघायला मिळतं. कारण शेवटी हा नेक्सस आहे आणि याच्यामध्ये केवळ डिपार्टमेंट नाही तर अनेक लोक या सगळ्या गैर अवैध कामामध्ये गुंतलेले आहेत की ज्याच्यामध्ये पैसे आहेत, हप्ते आहेत. काही अधिकारी खूप चांगले आहेत, त्यामुळे जे अधिकारी चांगले आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही हुक्का पार्लर किंवा अशा प्रकारचे बेकायदेशीर पब. आणि त्यामुळे हा पब्लिक पार्टिसिपेशनच्या माध्यमातून एक जनतेचा रेटा म्हणून देखील पुढे आणायला लागेल.
चौधार तळे महाड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने मनुस्मृती दहनाचं आंदोलन करण्यात आलं। त्या आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की मनुस्मृतीचा काही भाग शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करू नये यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं। पण भावनेच्या भरात आणि गडबडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडलं गेलंय। त्याची ही चूक लक्षात आल्यानंतर थोडाही वेळ न दवडता त्यांनी संपूर्ण जनतेची माफी देखील मागितली। माफी मागितल्यावरती हा विषय थांबला पाहिजे होता, मात्र काही लोक त्याचे राजकारण करत आहेत। हे करत असताना जी मनुस्मृती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात रुजवली जाणार आहे त्याविरोधात कोणीही आंदोलन करीत नाही। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने फोटो फाटल्याचं राजकारण करत आहेत। म्हणून माझे संबंध आंबेडकरी जनतेला आव्हान आहे की या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून मनुवादाला विरोध करण्यासाठी सज्ज व्हावे। आव्हाडांकडून झालेली कृती ही तपासून घ्यावी आणि त्यानंतरच आंदोलन करावे। आणि आता ते आंदोलन करणार आहेत त्यांना माझं सांगणं आहे की त्यांनी ही आंदोलनं चैत्यभूमी येथील स्मारकाचे काम लवकर व्हावे यासाठी करावेत, असं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक अध्यक्ष भैयासाहेब इंदिसे यांनी आवाहन केलं आहे। दिनांक 29/5/2024 रोजी चौधार तळे महाड येथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती दहनाचं जे आंदोलन केलं, आंदोलन करण्याचं उद्दिष्ट एवढंच, मनुस्मृतीचा जो पाठ भविष्यात येणारा अभ्यासक्रमात येणार असून तो येऊ नये ह्या उद्देशाने त्यांनी ते आंदोलन केलं। आंदोलन करत असताना भावनेच्या भरात त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं मनुस्मृतीचं पोस्टर फाडलं गेलं। त्यानंतर त्यांनी केलेली चूक त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जनतेची माफी मागितली आणि त्यातून माफी मागितल्यानंतर राजकारण हे थांबलं पाहिजे होतं, पण आता ते काही लोक त्याचं राजकारण करू पाहताय। पण हे करत असताना जो मनुस्मृती शालेय क्रमातून जो विद्यार्थ्यांच्या जनतेच्या मनात रुजवला जाणार आहे तो मनुस्मृती रोखण्यासंदर्भात कोणी आंदोलन करत नाही। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भावनेच्या भरात बाबासाहेबांचा फोटो फाडले गेल्याने त्याचं राजकारण करताय। माझं संपूर्ण आंबेडकरी जनतेला आव्हान असणार आहे, ह्या गोष्टीचा बारकाईने आपण विचार करून जो मनुवाद पुन्हा रुजवला जाणार आहे त्या मनुवादाचा विरोध करून त्यांच्याकडून झालेलं चुकीचं कृत्य हे तपासून घेऊन त्याच्या मागचं राजकारण काय आहे हे तपासून घेऊन भविष्यात पुढच्या प्रक्रिया किंवा आंदोलनं करावी। आणि माझं संपूर्ण आंदोलकांना आव्हान असेल, दादर चैत्यभूमी येथील होऊ घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भव्य स्मारक आहे ते स्मारक लवकरात लवकर कसं पूर्णत्वास जाईल ह्याकडे संपूर्ण राजकारण्यांनी लक्ष द्यावं हीच विनंती। जय भारत, जय संविधान, जय भीम, जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापासून टीव्हीवर न्यूज बघतोय की शरद पवार गटाचे आमदार, आमचे मित्र नातेबंधू आमचे जितेंद्र आव्हाड यांनी महाड चौधार तळे येथे मनुस्मृती फाडत असताना त्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र होतं आणि अनावधानाने ते फाडले गेलेले आहे। त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच गदारोळ माजलेला आहे। हा गदारोळ कोण करते, का करते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। म्हणजे ज्याची लायकी नसेल तर तो सुद्धा आज बोलतोय, तेही कुणाच्या विरोधात, जितेंद्र आव्हाडच्या विरोधात। ठीक आहे, जितेंद्र आव्हाड आज आमचे बालपणीचे मित्र आहेत किंवा नात्याने माझे ते मोठे बंधू आहेत, नातेबंधू आहेत, तो आदर तर आहेच, मोठा भाऊ या नात्याने। पण जितेंद्र आव्हाडांनी ज्या वेळेला बाबासाहेबांबद्दल जे कार्य केलेलं आहे ते कार्य उच्चारत असताना, बाबासाहेबांच्या मार्गावर चालत असताना त्या समाजाला न्याय देण्याचं काम जितेंद्र आव्हाडांनी यांनी वेळोवेळी केलेलं आहे। मग हे कार्य जितेंद्र आव्हाडचं कसं थांबवायचं, कसे शमवायचं किंवा त्याला ब्रेक कुठं द्यायचा हे या आंदोलनाच्या मार्फत चालवलं जात आहे हे स्पष्ट दिसत आहे। जे काही बांडगुळ असतील, मी बांडगुळच बोलेल, अरे ज्या वेळेला या मागासवर्गीय बहुजनांवर जेव्हा अत्याचार केले या मनुवादी विचाराच्या जनतेने, लोकांनी, त्यावेळेला बीजेपीवाल्यांना एकही असं वाटलं नाही की या समाजाच्या बाजूने उभं राहावं की या समाजाच्या हक्काच्या बाजूसाठी आपण लढावं, रस्त्यावर यावं, कुणी आले नाही। आज जितेंद्र आव्हाडकडनं फक्त एक फोटो फाडला गेला, ते पण कळत न कळत। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मोठ्या जबाबदारीने हे वक्तव्य करतोय की तुम्ही जाणून बुजून आणि ह्याचं राजकारण करतायत, तर का येणारं विधानसभेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे राजकारण, घाण राजकारण करत
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.